जर जागृती करायची असेल, त्याच्यामध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल, तर आपल्याला अशा काही दृष्टांतांमधून, अशा काही विषयांच्या मधून, अशा काही उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या मुलांना सांगावं लागेल की जर एखाद्या दगडावर सातत्याने जर पाणी पडत राहिलं तर दगडाला जर खड्डा पडत असेल, म्हणजे सातत्याने जर प्रयत्न केले तर नक्की यश मिळू शकतं. हे या पद्धतीने आपल्या मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. क्रिकेटचा जो बादशाह आहे सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा देवता आपल्या भागात आपण सचिन तेंडुलकरला मानतो. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे दोघंही एकाच वेळेला या इंडस्ट्रीमध्ये आले, क्रिकेटमध्ये आले. विनोद कांबळीकडे टॅलेंट होतच, तरी सुद्धा सचिन तेंडुलकर यशस्वी होऊ शकले. ह्याच्या पाठीमागं अनेक कारणांमध्ये एक महत्वाचं कारण काय? कन्सिस्टन्सी, सातत्य. डेली बेसिसवर मला रिव्हिजन करायचं आहे, रियाज करायचा आहे, सराव करायचा आहे. हा महत्वपूर्ण विषय आपल्या मुलांना विश्वासात घेऊन आपल्याला हे करून घ्यावं लागेल. टॅलेंट असून सुद्धा विनोद कांबळी सक्सेसफुल होऊ शकले नाही. त्याच्या पाठीमागे त्यांच्या अनेक सवयी असतील. त्यातला एक महत्वाचा भाग आज आपण विचार करतोय ते म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी कॅन बीट एव्हरी टॅलेंट. सातत्याने प्रत्येक गुणाला हरवू शकतो आपण, किंवा सातत्य प्रत्येक कौशल्यावर मात करतं. हा मेसेज माझ्या मुलाच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कसा जाईल याचा पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. माझ्या पाल्याला मला हे सांगावं लागेल, सातत्याने प्रयत्न करणारा माणूस नैसर्गिक गुणांपेक्षा जास्त यशस्वी ठरतो. अगदी आपण पहिली दुसरीत असल्यापासून एक गोष्ट आपण ऐकत आलो, आजही ती शाळेमध्ये शिकवली जाते. अगदी बरोबर. ससा आणि कासव, ससा आणि कासवाची जी शर्यत लागलेली आहे, ससा कासव दोघांची शर्यत आहे, त्याच्यामध्ये कोण जिंकलं? याचं उत्तर मी काही वेगळं द्यायची आवश्यकता आहे का? तर यामध्ये कासव जिंकला याला एकच कारण आहे, जास्त शक्ती कोणाकडे होती, टॅलेंट कोणाकडे होतं. पण जिंकलं कोण? कासव. कासवाचं जे सातत्य आहे हेच त्याच्या यशाचं गमक आहे. आपल्या मुलांची मानसिकता ओळखून कोणत्या पद्धतीने आपल्या मुलांना हा मेसेज डिलिव्हर आपण केला पाहिजे, कशा पद्धतीने त्या मुलांना दिलं पाहिजे, हा एक कौशल्याचा भाग आहे, हा एक काउन्सिलिंगचा भाग आहे. मी प्रकाश मासाळ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो की असे छोटे छोटे गोष्टी काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या मध्ये कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आमच्या या काउन्सिलिंगचा आपल्या विद्यार्थ्यांना आणि याचाच अर्थ आपल्या परिवाराला याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. नवे नवे होतोच. आवश्यकता आहे तुम्ही आम्हाला अपॉइंटमेंट देण्याची. आमची वेळ घ्या. संबंधित वर मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणते विषय त्याला सोपे जातात, कोणते अवघड जात आहेत, अशा अनेक गुणांवर, अनेक चरित्रांवर या प्रकाश काउन्सिलर मध्ये मी सातत्याने विषय आणत आहे. जर तुम्ही या व्हिडिओला किंवा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की पहिल्यांदा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा. या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जबरदस्त असे वेगवेगळे विषय मी आपल्या समोर या चॅनलच्या माध्यमातून आणत आहे. याचा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना फायदा होणार आहे. व्यष्टीतून समष्टी,
निर्मिती ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकते. व्यक्ती जर आपला मुलगा घडला, विद्यार्थी घडला, तर कुटुंब घडेल, कुटुंबातून समाज आणि समाजातून राष्ट्र घडणार आहे. हे राष्ट्र निर्मितीचं काम आहे, राष्ट्राला समृद्ध करण्याचं काम आहे. तर या समृद्ध कामामध्ये तुम्हीही या, आपण सर्वजण मिळून आपल्या मुलांना डेव्हलप करूया. आज नॉलेजची कुठेही कमतरता नाही, कमतरता एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे इम्प्लिमेंटेशन करण्याची. आज कोणालाही उपदेश सांगितलेलं ऐकायला आवडत नाही, ऐकवायला सगळ्यांना आवडतं. तर आपली जी मुलं आहेत त्यांची सायकोलॉजीचा आपण अभ्यास करूया आणि त्यानुसार मुलांना समजेल, त्यांना रुचेल, त्यांना आवडेल अशा पद्धतीने हे विषय आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. त्यासाठी आमच्या काउन्सिलिंगचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. परत आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.